खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. यापुढं नगर परिषद किंवा राजगुरुनगरच्या हद्दीमध्ये तुमची प्राधान्यानं कामं काय असतील त्याचं नेतृत्व तुम्ही करता भगवान शेठ करता? आता खरं तर अध्यक्षांनी जबाबदारी घेतलेली आहे. महत्त्वाचं काम पाणी प्रश्न होता. मी वारंवार माझ्या मुलाखतीमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या अगोदरच्या बाईट्समध्ये प्रत्येक वेळेस सांगितले की ज्या वेळेस सत्तेचा कारभार आमच्याकडं आला, आमच्या सहकाऱ्यांकडे आला, त्यावेळेस पाण्याच्या कामाला गती देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आज अध्यक्षांनी, मला तर माहिती नाही, जिल्हाध्यक्षांनाही माहिती नाही, पण त्यांच्या लेवलला काम करून 26 जानेवारीपासून पाणी, शुद्ध पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत दररोज पोचवायची जबाबदारी आज अध्यक्षांनी घेतली. म्हणजे खऱ्या अर्थाने राजगुरुनगरला जर 26 तारखेला पाणी आलं तर राजगुरुनगरवासियांना हा सोन्याचा दिवस असेल. कारण वस्तुस्थिती अशी आहे, धरणात पाणी, टाक्या उभ्या राहिल्या, रायझिंग मेन पूर्ण तयार आहे, डिस्ट्रीब्युशनची पूर्ण तयारी आहे, पण पाणी तुमच्या आमच्या घरापर्यंत का पोचत नव्हतं? आता हा खरा प्रश्न राजगुरुनगरवासियांनी विचारला पाहिजे. आणि छोटा विषय होता, मोठ्या निधीची गरज नव्हती. आज बाकीच्या डिस्ट्रीब्युशन आणि बाकीच्या एक्स्ट्रा लाईनसाठी काम करावं लागेल. वार्ड नंबर 1, 2, 3 याच्यासाठी मोठी पाण्याची व्यवस्था करावं लागेल. त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या कराव्या लागतील. वार्ड नंबर त्या ठिकाणी 10 पासून 1, 2, 3 त्याच्या ड्रेनेज व्यवस्थेची व्यवस्था त्या ठिकाणी उभी करावं लागेल. मैला फिल्टरेशन प्लॅन्ट आपल्या गावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी आहे. आज त्यावेळेस DP प्लॅन मंजूर करत असताना काही तांत्रिक गोष्टींमुळे तो करावा लागला असेल, पण तो आपल्याला हलवता येईल का किंवा योग्य ठिकाणी नेता येईल का, याच्याबाबत देखील अध्यक्षाने, आम्ही सर्व मंडळी, भगवान शेठ असतील, आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी बोलतो आहे. 105 ते 125 कोटीची ड्रेनेज पाईपलाईन त्या ठिकाणी आपली वर्किंगमध्ये तयार आहे, पण तिला कार्यान्वित केलं गेलं नाही, तिचं टेंडर केलं नाही, तिचं वर्क ऑर्डर केले नाही, त्याचं TS घेतला नाही, प्राथमिक बेस काहीच पूर्ण नाही. DPR पूर्ण झाल्यानंतर वर्किंग तुमच्याकडे असतं. आज राजगुरुनगरची इमारत आहे, ही वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी उपभोगतो आहे, पण राजगुरुनगर आणि अनेक ऑफिसेस आहेत, यांच्या बाबतीत काही चांगला निर्णय करता येईल का? राजगुरुनगर कोर्ट परिसर आणि तहसीलदारचा जो भाग आहे, याबाबत पार्किंगची मोठी भव्य व्यवस्था काही करता येईल का? राजगुरुनगरमधनं काही ऑफिसेस बाहेर न्यायचा विचार चालला आहे. ती बाहेर न जाता याच ठिकाणी आपल्या व्यावसायिकांना, 500 दुकानदाराला त्या ठिकाणी न्याय देता येईल का? कारण CSRमधनं हे काम होऊ शकतं. मोठा CSRचा फंड या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या गटाकडे आहे, MIDC त्यांच्याकडे आहे. मग त्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना आम्ही काही चांगला विचार करू शकतो का? राजगुरुनगरला काही गार्डन व्यवस्था आहे, आता अध्यक्षांचं माझं आत्ताच बोलणं झालं आहे, ते सांगतील त्याबाबत देखील त्यांच्याकडे काही प्रस्ताव आले. आणि मग प्रधानमंत्र्यांच्या नावाने देखील एक मोठी गार्डनसाठी योजना त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये काही करता येईल का? काही AP प्लॅनमध्ये काही दुरुस्त्या करायच्यात, काही नागरिकांवर अन्याय झाला आहे, त्याबाबत आपल्याला काही करता येईल का? मग आपल्या ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचा प्लॅन्ट आहे, तो थिगस्थळात लोकवस्तीमध्ये पडलेला आहे. त्यावेळेसच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की ते DPला मंजुरी पाहिजे होती, पण याचा अर्थ तिथं प्लॅनिंग नव्हतं. मग त्याबाबत आपल्याला काही नवीन फेरबदल करता येतील का? अजून नवीन ठिकाणी काही जागा घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करता येईल का? राजगुरुनगर नगरपालिकेला स्वतःचं उत्पन्न फार कमी आहे, पण स्वतःच्या मालकीच्या, शासनाच्या मालकीच्या जागा फार मोठ्या आहेत. त्या ठिकाणी नवीन मॉल, कॉम्प्लेक्स, त्याबाबतचे बांधकामं काही करता येतील का? अशा सगळ्या गोष्टीवरती अध्यक्ष आणि त्यांचं इथं असलेलं, विरोधी पक्षात असलेले सगळे लोक एकत्र बसतील, एकत्र येतील, नियोजन करतील आणि त्याला वाटचाल द्यायचं काम नेते म्हणून, पुढारी म्हणून मी असेल, भगवान शेठ असतील, आमचे राम रेपाळे साहेब असतील, किल्ले शिवनेरीचे आमदार आमचे शरददादा सोनवणे असतील, आम्ही सर्व मंडळी यांच्या पाठीमागे ठामपणे पुढं राहणार आहोत. आणि इथून पुढं आज हे संपलं. माझ्या दृष्टीने राजकारण झालं, सगळं झालं, निवडणुका संपल्या, जनतेने कौल दिला आहे, आता सगळ्यांनी गोळ्यामेळ्याने चालायचं आणि आपली परंपरा आहे. आज आमचे सहकारी आहेत, वैभव शेठ असतील, या ठिकाणी अनेक जुने सहकारी आहेत, सगळ्यांनी पाहिले, तुम्ही पाहिले की सत्ता जरी आली
तरी आम्ही सत्तेमध्ये सगळ्यांना सामावून घेतो आहे. त्यामुळे त्या पद्धतीने काम करू. गावच्या विकासात प्रत्येकाने योगदान द्या, सहभाग करा. ज्याला जेवढं काम करता येईल त्याने तेवढं काम करा आणि राजगुरुनगर सुंदर, स्वच्छ, चांगल्या पद्धतीचं एक मॉडेल सिटी या ठिकाणी उभारत असताना हे शहराला एक चांगल्या पद्धतीचं वैभव तयार झालं पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. भीमा नदीवरती आपण 100% घाट बनवतो, ते राजगुरुनगरच्या वैभवात सहभागी असणार आहे. त्यामुळे अनेक विकासाच्या मुद्द्यावरती याच्यावर चर्चा होईल आणि या सगळ्या गोष्टीला पुढच्या 5 वर्षामध्ये न्याय द्यायचं काम मला विश्वास आहे, भगवान शेठला विश्वास आहे की अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम करेल. एवढं बाकी या निमित्ताने सांगतो. रामकृष्ण. एकच प्रश्न, तुम्ही आता एक 8-10 दिवसामध्ये पाण्याची योजना आता सुरू करताय आणि 26 तारखेला तुम्ही कंटिन्यू पाणी देताय. मग एवढी वर्ष लागली, त्याच्यामध्ये काय अडचण होते? इच्छाशक्ती. पण सत्ता तर तुमची होती ना? सत्ता आमची नाही ना साहेब, प्रशासनाची सत्ता होती. 6 वर्ष प्रशासन आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस सत्तेत आलो त्या वेळेस काम केलं, त्या वेळेसच्या बाईट आहेत, तुमच्याकडेच बाईट आहेत. याच्यामध्ये काय माहिती आहे का, आता राजगुरुनगरच्या विकासामध्ये अनेक फंड असतात. प्रत्येक नगरपालिकेला एक फंडाचा कोटा आहे. तो आपण कुठं खर्च करतो याचा विचार आपण केला पाहिजे. प्रायोरिटी क्रम ठरवला पाहिजे आणि तो कशाला आपण दिला पाहिजे प्रायोरिटी क्रम आणि कुठल्या मुद्द्यावरती काम केलं पाहिजे याचा काहीतरी एक स्वतःचा DPR तयार केला पाहिजे. त्याच्यावर वर्किंग केलं पाहिजे. लोकांची गरज काय ती ओळखली पाहिजे. आता माझ्या बाईट आहेत, तुम्ही पहा कधी पण. एक्सप्रेस फीडरचं जे इलेक्ट्रिसिटीचं काम होतं ते कम्प्लीट झालंय का? ते काम कम्प्लीट होऊन 1.5 वर्ष झालीच. आणि नंतर ती एक पाईपलाईन आपल्या जॅकवेल पासून वरती डोंगरापर्यंत म्हणजे अध्यक्ष सांगा. त्याच्यात महत्त्वाचं असं होतं की निकाल लागल्यानंतर मी चाचकामान धरणावर व वेताळ्याला जाऊन पाहणी केली. तर त्याच्यात जे चाचकामान धरणापासून वेताळ्याला जी जाणारी लाईन होती म्हणजे तिला हाईट होती, त्याचं वारंवार ती फुटत होती. तर एक मोटर चालत होती पण दुसरी मोटर चालू केल्यानंतर ती लाईन फुटत होती. त्याकरता आम्ही ती नवीन लाईन आथरायचं काम चालू केलं. तिथं मी त्वरित ऑर्डर देऊन ते 20-22 दिवसात काम पूर्ण आणलंय. म्हणून आता आपल्याला दुसरी मोटर पण चालणार आहे. 2 लाईनी झाल्यात तिथं. म्हणून आपल्याला आता रोजच्या रोज देता येणार आहे. म्हणजे जे दिवस आड होतं ते रोजच्या रोज द्यायचं कारण एवढंच आहे की तिची दुसरी लाईन चालू केल्यामुळं 150 HP दुसरी मोटर चालू झाली. त्याच्यामुळं डबल आपल्याला सिग्नल भेटला आहे पाण्याचा. त्याच्यामुळं तेवढा आपल्याला जेवढा गरज आहे तेवढा पाणी पुरवठा आता शक्य देता येणार आहे. वेताळ्याच्या टेकडीवरून जे पाणी येणार ते तर खेडपर्यंतची पाईपलाईन मध्ये पण बरेचसे काहीतरी लिकेज फुटती आहे. कारण त्याचं कारण असं आहे की रस्त्याचं जे काम चालू आहे त्याच्यात वारंवार तिथं पॉकलेन चालू आहेत आणि पॉकलेनकडनं वारंवार ती लाईन फुटते आहे. म्हणून पाणी पुरवठा विस्कळीत होतोय. हा तांत्रिक मुद्दा आहे. हो. की ती लाईन चालू आहे, बंद आहे. आज काय माहिती आहे का, आज आपल्याकडं पाणी टाकीत येते ही सत्यता आहे. 1.5 दिवस 1 दिवस सोडून पाणी मिळते तुम्हाला, ही पण सत्यता आहे. मग ते कंटिन्यू द्यायचं एवढाच मुद्दा आहे ना. यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, बाकी काय लागतं. हा म्हणजे जे काम आहे जे पळतंय नाही ना, त्यासाठी नवीन प्लॅनिंग पूर्ण तयार आहे. त्यासाठी फंडाची डिमांड आहे, मागणी आहे. त्याचं 9.5 कोटीचं बजेट झालेलं आहे. ते सगळं आहे. पण तुम्ही मनात आणलं तुम्ही ते करू शकता. तुमचं 26 तारखेपासून स्वच्छ पाणी रोज मिळणार. रोज मिळणार आणि वाडा रोडचं आणि जी कोर्टाच्या मागची जी रस्त्याची पार्किंग व्यवस्था आहे त्याच्यावरती तुम्ही बोलला. नाही, पार्किंगचा विषय असा आहे की त्यामध्ये तहसीलदार कचेरीतला एक चांगला प्रस्ताव देऊ. तहसीलदार कचेरी आणि आपली हे कोर्ट याच्यामध्ये तहसीलदार कचेरीची एक चांगली इमारत उभी केली. दुय्यम निबंधाचं त्याचं रजिस्टर ऑफिसचं जे आहे ते तिथे ॲडजस्ट केलं. PWDचं ऑफिस समजा वरती गेलं. एका ठिकाणी ज्या ठिकाणी व्यवसायाला चालना मिळते अशी सगळी ऑफिसेस एका बिल्डिंगमध्ये आणली आणि चांगली इमारत बांधली आणि CSRमधनं त्याला जर 5-10 कोटी रुपये आपण घेऊ शकलो. आता बॉच कंपनी कशी आली राजगुरुनगरमध्ये, तिने काय दवाखान्याचं काम केलं. प्राथमिक आरोग्य केंद्र तर राजगुरुनगरचं संपलं, कट झालेलं आहे कारण ते जिल्हा परिषदच्या अंकित आहे. पण त्यानंतर नगरपालिकेनं स्वतंत्र व्यवस्था मागितली का आरोग्याची, त्याच्यासाठी स्टाफ मंजुरी घेतली का, इमारत तयार आहे. तसंच शाळांच्या बाबतीतला प्रश्न आहे, तसाच अंगणवाडीच्या बाबतीतला प्रश्न आहे. आणि मग याच्यावरती कुणीतरी काम केलं पाहिजे ना, डिमांड केली पाहिजे, मागणी केली पाहिजे. जिल्हा लोकल बोर्डच्या जागा आहेत, सरकारच्या जागा आहेत, आपण त्याच्यावर आरक्षण ठेवत नाही DP प्लॅनमध्ये. पण या जागा नगरपालिकेच्या प्रॉपर्टीसाठी मागणी केल्या पाहिजेत ना, त्याची डिमांड केली पाहिजे ना. या 8-9 वर्षामध्ये आपल्याकडे डिमांड आहे का तशा, आपण मागणी केल्यात का, त्याच्यावर काम केलं आहे का. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला
त्या ठिकाणी मंत्री महोदय, आमदार, आपल्या विधानसभेमध्ये काम करणारे जे विधिमंडळातले सदस्य यांची मदत लागत असते आणि या लोकांच्या हातात असतो या सगळ्या गोष्टी. प्रशासकीय इमारत मंजूर आहे ना, त्याच्यात तुम्ही म्हणता ती ऑफिसेस वगैरे सगळी जातील, पण तिच्या काम प्रशासकीय इमारत जी आहे ती ठराविक ऑफिसेससाठी आहे राजाभाऊ. आज नेहरू चौकामध्ये स्टॅम्प वेंडर, हॉटेल व्यावसायिक यांचे मोठे धंदे आहेत, कोर्ट आहे. पण मग आपली ही लोक अचानक तिसऱ्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर त्यांना ते शक्य होईल का? आपल्या पंचायत समितीची जी जुनी इमारत आहे ना, तिथं मंजुरी आहे तिची. नाही, पण काम कुठं चालू आहे? मंजुरी आहे. हा, मग त्याच्यासाठी ते तुम्ही काय काम कामं करता? काम करते ते ज्यांनी हातात घेतले त्यांनीच करावं. आम्ही त्यांना मदत करू त्यामध्ये. आम्ही इकडं नवीन विषय पार्किंग आणि त्या तहसील कचेरी, त्या ठिकाणचं रजिस्टर ऑफिस, ज्याच्यामुळं आपल्या राजगुरुनगर शहरातल्या अनेक लोकांना व्यवसाय मिळतो, ते व्यावसायिक जागेवर राहिले पाहिजेत ना. आज आपण 50-60 वर्ष लोक तुमच्यावर विश्वास ठेवून बाहेर गावावरून आलेत, त्यांनी ते आलेत कशासाठी? की रोजीरोटीसाठी आलेत. मग त्यांना लगेच बेदखल करायचं का? बरं, नवीन व्यावसायिकाच्या जागेमध्ये जर गेलं त्याच्या रेटला घ्यावं लागतं, ती भाडीतोडी सगळ्या गोष्टी परवडणार आहेत का? आणि इथलं जे आपल्या आता नेहरू चौकाचं जे वैभव आहे ते संपल ना. त्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल, पळापळ होईल, नवीन व्यावसायिक त्या भागामध्ये तयार होतील. आपली लोकं आपल्या ठिकाणी टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे ना. नाही, मग ती इमारत तिथं व्हावी की न व्हावी तुमचं काय? कुठं व्हायला पाहिजे? 2 मोठ्या प्रशासकीय इमारती झाल्या, 2 ठिकाणी डिवायडेशन होईल, 2 ठिकाणी मोठं पार्किंग होईल, 2 ठिकाणी. आज कोर्ट आपलं, आता कोर्टाचेच आपले किती 13 कोर्ट आहेत, आता नवीन कोर्ट आलेत. काय परिस्थिती आहे? तेवढ्या ठिकाणचं जे पार्किंग आहे ते एका ठिकाणी 5 मजली 7 मजली पार्किंग आपण करू शकतो ना, का नाही करू शकत? आणि त्यामध्ये CSRचा मोठा फंड आपल्याला मिळेल, आपण त्याच्यामध्ये काम करू. शासनाचा मोठा फंड घेऊ, भरपूर काम आहे शहरामध्ये. तालुक्यामध्ये 3 नगर परिषद आहेत, त्यापैकी 2 ठिकाणी शिंदे सेनेची निर्विवाद सत्ता आली. आता जिल्हा परिषद निवडणूक अजून घोषणा व्हायची, मात्र त्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घ्या? प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहे की इच्छा किंवा मित्रपदी पक्षाला मदत करणार आहे? आमची शक्यतो जशी नगरपालिका आम्ही स्वबळावर लढली नगर परिषद, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वबळावरच आमची सगळी चालू आहे. कारण काही मित्रपक्षाने आम्हाला सांगितलं बा आम्हाला युतीमध्ये घ्या, असं घ्या. आम्ही त्यांच्या संघाची फक्त चर्चेची आमची संघ लोक तयार करतात, पण अजूनही आमची तयारी स्वबळाचीच आहे. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद 8 जिल्हा परिषद सदस्य असतील, 16 पंचायत समिती सदस्य असतील, ते आमची स्वबळावर आमच्या मुलाखती मागच्या वेळेस नीलकंठ आपलं नीलकमल मंगल कार्यालयामध्ये अतुलबाबा असतील, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही सगळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती कधी पण लागेल आमची स्वबळा तयारी झालेली आहे. आमच्या मुलाखतीसुद्धा झालेल्या आहेत. काही मित्रपक्ष म्हणजे कोणते? तर आता आमचा जो पारंपरिक आमचा जो हे होता म्हणजे भाजप, तेच, बाकी कुठलं नाही. राष्ट्रवादी पक्षामध्ये इन्कमिंग होते, तरी तुमची निवडणुकीमध्ये जरी बाजी लागली असली तरी राष्ट्रवादीमध्ये तालुक्यात इन्कमिंग होते, तसं तुमचं काही नियोजन आहे? आमच्याकडे पण बरेच पक्षप्रवेश होतील, तुम्हाला येत्या 2-4 दिवसामध्ये दिसतीलच येणारे प्रवेश. राजगुरुनगर नगर परिषदेसाठी भावी काळात काही ड्रीम प्रोजेक्ट आहे का? कारण नगरविकास खातं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे, आणि आपण त्यांच्याच पक्षाकडून आहे. राजगुरुनगरसाठी महत्त्वाचा मुद्दा पाणी प्रश्नावर बोलून झालं आहे. आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यात लहान मुलांसाठी गार्डन हा एक सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ते एक 4 ते 5 ठिकाणी आपण गार्डनसाठी जागा प्रस्तावित पाहतोय, त्याच्यावर बोलणी चालू आहे. DP DPमध्ये पण आहेत व काही रिन्युएशन करायला लागणार आहेत आपल्याला. जसं वरील भोपळवा महाराज मंदिराच्या समोरील जी जागा आहे, एक साधारण 7 ते 8 गुंठे जागा आहे, त्या जागेत सुद्धा गार्डनचं आजच पाहणी झाली. सकाळी भोपळवा महाराजांचं दर्शन करायला गेले असताना तिथं नागरिकांनी मला आढळून सांगितलं व मी त्यांना तिथंच सांगितले की इथं नक्कीच आपण गार्डन व ओपन जिमचा प्रस्ताव आपण नक्कीच तिथं करू लवकरात लवकर. तुमचा यंदाच्या वर्षाचा पहिला सण फक्त आमच्यासोबत म्हणजे संगम कलेक्शन सोबत. गेली अनेक वर्ष तुमच्या सहवासात अनेक सण साजरे केल्यानंतर आता यंदा आपली मकर संक्रांत साजरी करूयात फक्त संगम कलेक्शन सोबत. तर नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 8 पर्यंत सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा प्रेमळ समारंभ फक्त संगम कलेक्शन सोबत.
तरी सर्व महिला वर्गानं उपस्थित राहून आपला सण आणि आनंदाचे क्षण आमच्यासोबत साजरे करावेत ही विनंती.